नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये डोमिसाइल सर्टिफिकेट घरबसल्या ऑनलाईन कसा काढायचा, तेही अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला कॉलेज ॲडमिशन, सरकारी जॉब किंवा कुठल्याही डोमिसाइल लागणार असेल, तर हा व्हिडिओ ब्राउझरमध्ये जाऊन आपले सरकार पोर्टल ओपन करा आणि लॉग इन करा. जर तुमचा आधीच अकाउंट असेल तर ठीक, नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन करा. न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे आपल्याला 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यापैकी आपण पहिला ऑप्शन निवडू. पहिला ऑप्शन निवडल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला येथे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक वन टाईम पासवर्ड म्हणजे OTP पाठवण्यात येईल. जो OTP आला असेल तो येथे आपल्याला OTP टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर आपल्याला एक युजर नेम बनवायचा आहे. तो युजर नेमवर चेक केल्यानंतर युजर नेम अवेलेबल आहे की नाही ते चेक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला तोच पासवर्ड सारखाच ठेवून पासवर्ड बनवायचा. कन्फर्म पासवर्ड बरोबर तोच असावा. त्यानंतर आपल्याला इथे आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे. पूर्ण नाव लिहून झाल्यानंतर आपल्याला मराठीमध्ये पण तेच नाव लिहायचं आहे. नंतर आपल्याला इथे आपली जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीखमध्ये आधी आपल्याला वर्ष, त्यानंतर महिना आणि दिवस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आय एग्री या बटनावर क्लिक केल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करावे. रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर प्रविष्ट केलेला आहे त्यावर एक आपला युजर आय डी पाठवण्यात येईल. युजर आय डी आणि पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या सरकारचं एक पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर विविध शासनाच्या सर्व्हिसेस उपलब्ध होईल. त्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट, कॉपी ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड, लँडलेस लेबर सर्टिफिकेट, ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट असे विविध प्रकारचे सर्टिफिकेट येथे आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला रेव्हेन्यू सर्टिफिकेटमधून आपल्याला एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट निवडावे लागेल. एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट निवडल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर आपल्याला शासनाचे विविध सर्व्हिसेस आपल्या पोर्टलवर ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल या सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याचा इंटरफेस येथे ओपन होतो. सर्वप्रथम आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळखीचा पुरावा यामध्ये आपल्याला विविध प्रकारची कागदपत्रे लागतात. ज्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पॅन कार्ड, आयडेंटिटी कार्ड गव्हर्नमेंट इश्यू केलेले असेल ते. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आपल्याला विविध प्रकारची कागदपत्रे लागतात. त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड, राशन कार्ड, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, वॉटर बिल, इलेक्ट्रिसिटी बिल इत्यादी डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. डॉक्युमेंट टू प्रोव्हाइड रेसिडेन्सीज 15 इयर टू बी अपलोडेड. मिनिमम 1 डॉक्युमेंट्स. आपण जिथे राहतो तिथे 15 वर्षापासून रहिवासी आहे, त्याच्यामधला मिनिमम 1 डॉक्युमेंट्स आपल्याला इथे अपलोड करावा लागतो. त्यामध्ये अपलोड डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ फादर किंवा हजबंड, त्याच्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट जर आपल्याकडे असेल तर, त्याच्यानंतर 7/12/8 जर आपल्याकडे असेल तर, रेंट सर्टिफिकेट, राशन कार्ड, वोटर ID कार्ड, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, इलेक्ट्रिसिटी बिल यापैकी जे कागदपत्र आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. त्यानंतर एज प्रूफमध्ये आपल्याला सर्वप्रथम बर्थ सर्टिफिकेट, एक्स्ट्रॅक्ट ऑफ प्रायमरी स्कूल एंट्री, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी कागदपत्रे आपल्याला सबमिट करावी लागतात. यांचा मिळण्याचा कालावधी हा 15 दिवसाचा असतो. ते तहसीलदारकडून मिळत असतं. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करावं लागतं. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला फॉर्म हा कोणत्या पद्धतीने भरायचा आहे. वुड यू लाईक टू फेच आधार डिटेल्स, आपल्याला आधारच्या डिटेल्सवरून फॉर्म भरायचा आहे का. जर तुम्हाला आधारच्या डिटेल्सवरून फॉर्म भरायचा असेल तर तिथे तुम्हाला येस सिलेक्ट करावे लागेल. जर तुम्ही मॅन्युअली फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तिथे नो सिलेक्ट करावं लागेल. मी आधारवरून डोमिसाइल काढत असल्यामुळे तिथे सर्वप्रथम आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर प्रविष्ट आहे त्यावर एक OTP पाठवला जाईल. तो OTP येथे टाकावा. OTP टाकल्यानंतर आपल्याला तिथे सबमिट या बटनावर क्लिक करावं लागेल.
सबमिट या बटनावर क्लिक करावं लागेल. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आधार व्हेरिफाय फेस सक्सेसफुली असा एक SMS प्राप्त होईल. त्यानंतर आपली जशीची तशी माहिती इथे आधारवर असेल ती डिस्प्ले होईल. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते खाली आपल्याला आपला व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे. व्यवसाय सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपण मायनर आहात का? जर असेल तर यस, नसेल तर नो येथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. रिलेशन ऑफ अप्लिकंट विथ बेनिफिशरी. जर आपल्याला स्वतःचं काढायचं असेल तर तिथे सेल्फ, जर आपल्याला मुलाचं काढायचं असेल तर तिथे सन हे सिलेक्ट करावं लागेल. मला इथे स्वतःचं काढायचं असल्यामुळे मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये येथे इंडियन आपोआप येईल. बेनिफिशरी रिलेशनमध्ये मी स्वतःचं सर्टिफिकेट बनवत असल्यामुळे माझं नाव तिथे आपोआप डिस्प्ले होईल. त्यानंतर आपल्याला अप्लिकंटचा ॲड्रेस सिलेक्ट करावा लागतो. ॲड्रेसमध्ये आपण कुठे राहतो ते गाव टाकायचं आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर पिनकोड टाकायचा. नंतर झाल्यानंतर आपल्याला बर्थ डिटेल्स याबद्दल माहिती विचारण्यात येईल. त्यानंतर आपला जन्म कुठे झाला ही माहिती आपल्याला इथे टाकायची आहे. बर्थ डिटेल्समध्ये आपल्याला आपला जन्म जर त्याच गावात झाला असेल तर आपल्याला इथे येस सिलेक्ट करायचं आहे. तर जर आपला जन्म तिथे झाला नसेल तर आपल्याला तिथे नो हे सिलेक्ट करायचं आहे. माझा जन्म त्याच गावात झाला त्याच्यामुळे मी इथे नो हे सिलेक्ट करून घेत आहे. त्यानंतर लगेच आपल्याला एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरी म्हणजे जो अर्जदाराचा आहे त्याचं शिक्षण ते आपल्याला अर्जदाराचं शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत किंवा म्हणजे शेवटची TC आपण जी जोडत आहे ते सिलेक्ट करावं लागेल. मी 10वीची TC जोडत असल्यामुळे मी इथे SSC सिलेक्ट करत आहे. त्यानंतर बोर्ड, माझं शिक्षण हे महाराष्ट्र बोर्डमधून झालं म्हणजे MSc BT सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर ॲडमिशन इयर सिलेक्ट करावे. ज्या वर्षी आपलं शिक्षण पूर्ण झालं ते वर्ष सिलेक्ट करावं. त्यानंतर आपण ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेत आहोत त्या शैक्षणिक संस्थेचं नाव व ॲड्रेस येथे आपल्याला टाकावं लागेल. शैक्षणिक संस्थेचं नाव व पत्ता टाकल्यानंतर आपल्याला ॲड या बटनावर क्लिक करावं लागेल. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे ह्याज बेनिफिशरी मायग्रेट फ्रॉम अ डिफरंट स्टेट, अर्जदार हा इतर राज्यामध्ये स्थलांतरित झालेला आहे काय? जर अर्जदार हा इतर राज्यात स्थलांतरित झाल्याचं असेल तर यस सिलेक्ट करावे. जर येथे झाला नसेल तर नो या बटनावर सिलेक्ट करावे. त्यानंतर दिलेल्या अटी व शर्ती मला मान्य असून उद्या जर काही झाले तर मी 229, 236, 237 या कलमानुसार कारवाईस पात्र राहील असे वाचल्यानंतर आय एक्सेप्ट या बटनावर क्लिक करावे. नंतर सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिलेली माहिती बरोबर आहे का ती एकदा पुन्हा चेक करून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही असा एक स्पष्ट SMS उघड होतो. त्यानंतर युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली, ॲप्लिकेशन ID हॅज बीन सेंड, मोबाईल नंबर. नंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावर केल्यानंतर मी आधारनुसार माहिती घेतल्यामुळे इथे माझा आधारवरचा फोटो तसा अपलोड होईल कीचा पुरावा म्हणून प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पॅन कार्ड किंवा गव्हर्नमेंटने कोणतेही इश्यू केलेलं एक आयडेंटिटी प्रूफ येथे आपल्याला अपलोड करावं लागेल. मी येथे आधार कार्ड अपलोड करत आहेत. आधार कार्ड अपलोड करून झाल्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये विविध प्रकारची कागदपत्रे विचारले जातात. त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, यामध्ये मी आधार कार्ड आधीच अपलोड केल्यामुळे मी येथे इलेक्शन कार्ड अपलोड करत आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स टू प्रूव्ह रेसिडन्स सिन्स 15 इयर टू बी अपलोड मिनिमम. आपण 15 वर्षापासून ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणचा एक पुरावा आपल्याला येथे अपलोड करावा लागतो. त्यामध्ये आपल्याला पती किंवा वडील याचं डोमिसाईल सर्टिफिकेट, आपलं जर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, रेंट रिसिप्ट, राशन कार्ड, वोटर ID कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंटची कागदपत्रे अपलोड केलेली आहेत ती योग्य आहे किंवा नाही हे पुन्हा एकदा रिचेक करावे.
रिचेक करावे. रिचेक करून झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करावे. अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ सेव्ह सक्सेसफुली काइंडली मेक द पेमेंट्स इज गेट सर्व्हिस असा ऑप्शन असा मेसेज आपल्याला येईल. त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करायचा ऑप्शन आल्यानंतर आपल्याला आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट इथे आपल्याला ₹69 पेमेंट नेट बँकिंग, वॅलेट, यू-पी-आय किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आपण ही पेमेंट करू शकतो. पेमेंट झाल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट जनरेट होईल. ती रिसिप्ट आपल्याला आपल्याला सदर लाभार्थ्याला द्यायची आहे आणि 15 दिवसानंतर जे डॉक्युमेंट्स निघेल ते डाउनलोड करून आपल्याला सदर व्यक्तीला द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या डोमिसाईल सर्टिफिकेट काढू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.